आता आपण चाललोय संगमेश्वरला. आत्ताच घेऊन आले जस्ट. संगमेश्वरातले रत्नागिरी जिल्ह्यातलं फेमस दुकान आहे. मी मिसळची तरी बघा. तर फायनल आपली मिसळ आली आहे बघा. इकडे पाव आहेत. शिवशंभो वडापाव आहे तर फेमस आहे सर्व. आता सध्या संगमेश्वरमध्ये लवल्यामध्ये आहे तर तिथं आता वडापाव घ्यायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. शैलेश शेंडे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं. तर बघा चेहरा वगैरे सुजला आहे, पूर्ण गावी आहे मी सध्या. रात्री जरा बाहेर गेलो होतो खेकडे पकडण्यासाठी, किरव्या पकडण्यासाठी गेलो होतो. रात्री जरा लेट झालं आणि आत्ता आपण चाललो आहे संगमेश्वरला. थोडा संगमेश्वरला बघूया, जरा फिरून येऊया. तर मेन रुद्र चाललो आहे. रुद्र तिकडे भालेगावचं बस स्टॉप आहे, तिकडे बसणार आहे तो आणि मी इकडून जातो आहे. तर चला आज बघूया, एस टीने जाणार आहे आपण आणि बघूया संगमेश्वर दाखवतो काय परिस्थिती आहे. संगमेश्वरचा बाजार बघू. बाजार तर भरणार नाही, बघूया मार्केट वगैरे दाखवूया आपण. पाऊस पण नाही आज, थोडं वातावरण थोडं चेंज आहे, पावसाचं आहे. चला बघूया. आता आपण चाललो आहे आपला नेहमीचा रस्ता, मंदिराकडे जाणार आहे आणि बस स्टॉपकडे जाणार आहे. आणि वातावरण बघा गावचं. चला मंदिर आहे, मंदिर जाऊया. राधा कृष्ण मोचरीमध्ये बस आले. तर फायनल मित्र आपण बसमध्ये चढलेलो आहे आणि बघा हलत डुलत चालले. आणि बसची परिस्थिती थोडी, सीट वगैरे भरपूर साऱ्या फाटलेल्या आहेत, पण ठीक आहे चालून घेऊ. हे बघा रुद्र. तर मित्रांनो हा पास आहे रुद्राचा, जो महाराष्ट्र राज्य शाळेमध्ये जायला पास करायला लागतो. आणि 380 रुपये, 380 रुपये. तर आमच्या टायमाला पण असा आम्ही जेव्हा होतो तेव्हा पास होता, भारी एकदम. पासाची हालत. आणि रविवार असल्यामुळं आज गाडी खाली आहे पूर्ण. इथं पण आहे. लोक ते बोरबी आले आपल्याला, बोरंबी. संगमेश्वर आलेले आता सर्व इथे उतरत आहेत. आता संगमेश्वरला आता आपण आलो मित्रांनो. बघूया रुद्राचा पास काढायचा, तो पासवाला हा ओपन आहे का बघूया जरा.
त्या साईडला. आणि बघू भेटतोय का. आज रविवार आहे, रुद्र बोलतो असेल अजून काय नाही वाटतं. काय रुद्र रुद्रचा आता पास काढून घेतोय. त्याला एस टी कॅन्टीन आहे साई सावली. तर मित्र आता रुद्रने आम्ही आता पास काढलेला. रुद्रचा नवीन पास संपला होता त्याचा आणि तो जुना झाला होता, तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललो जरा मार्केटला. आमच्याकडे रिक्षावाले पण इकडे आहेत. आणि मुंबई गोवा मुंबई गोवा हायवेचा ब्रिज. आणि इकडून आता सध्या नॉर्मल गाड्या चालू आहेत. इकडे रिक्षा स्टँड आहे आणि आमच्याकडे रिक्षा आहेत बरेच इकडे. चला आता जाऊया या साईडला. पूर्ण मार्केट आहे. आपल्या संगमेश्वरातले बरेच यूट्यूबर आहेत, त्यांना दाखवलेलं असेल. इकडे गावीच राहणार आहे. सकाळ सकाळ जरा गर्दी कमी आहे. मार्केटला गर्दी कमी आहे. संगमेश्वर बाजार अजंता स्टोर भरपूर वर्षापासून जुना, भरपूर वर्ष झाले त्याला. आम्ही असंच फिरतो. दुकान उघडलेत नाही अजून. दुकानं काय म्हणतात लेट काय माहिती काय आलं. भरपूरशी दुकानं आहेत ना ती बंद आहेत. लवकर आलो काय 9 वाजले जात असे. 10 वाजेपर्यंत ओपन करत असते. तोपर्यंत जरा फिरतो बघूया. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहे फरसाण घ्यायला. गणेश फरसाण त्यातले पुणे रत्नागिरी जिल्ह्यातलं सर्वात फरसाण मार्ट फेमस आहे. तर तुम्ही कधी आलात तर नक्की इथे व्हिजिट द्या गणेश फरसाणला. आणि भरपूर नाव मोठं आहे त्यांचं. तर मी पण तिथं माझं फरसाण इथून मुंबईला नेतो. फरसाण टाकले ना तुम्हाला. ओके. तर हे आहे. तर तुम्ही सांगा लोकेशन कुठे आहे संगमेश्वरला म्हणजे तुमचं, की जेणेकरून लोक येऊ शकतात तुमच्याकडे फरसाणासाठी. गणेश फरसाण ना. गणेश फरसाण गणेश आलीच आहे. मध्ये बाजारपेठेचं दुकान आहे मध्यभागी. आणि मध्यभागीच आहे. तुम्ही जेव्हा पण इकडून कधी आलात तर इथे बरोबर नाक्यावरती पूर्ण गणेश फरसाण म्हणून संगमेश्वरातले रत्नागिरी जिल्ह्यातलं फेमस दुकान आहे. आणि मी इथूनच फरसाण आता मुंबईला घेऊन जातो आणि ह्यांच्याकडून. तर नक्की तुम्ही भेट द्या इकडे. फक्त ऑनलाईन गुगल पे कॅश आहे इकडे, कारण गावी नेटवर्कचा थोडा इश्यू असतो. तर त्यामुळं हे बरोबर आहे की ऑनलाईन पण जास्त कोणाचं होत नाही काय नाही त्याच्यामुळं. तर नक्की तुम्ही भेट द्या इकडे. आम्ही आता कोकणी गल्लीत आलो आहे. जाऊया बघू जरा. मासे आहेत का इकडे. मासे इकडे भेटतात, नदीचे मासे गोड पाण्याचे. बघूया चला या साईडला. आत्ताच घेऊन आले जस्ट. हे नदीचे मासे बघा आत्ताच घेऊन आले. झाली शिंगटे आहेत का दुसरं ते कालेवाले नाहीत का ते ना. ते शिंगटे भेटतात. एक माणूस येतो तो येतो बघतो. पाहिजे हे मले नाहीत ना भेटले, त्यामुळे मले मासे पाहिजे होते. हे जरा शिंगटा टाईप आहे. शिंगा मासे घ्यायला भरपूर गर्दी आहे. आम्हाला पाहिजे होते मले मासे, ते भेटत नाही. ते आत्ताच घेऊन मच्छीवाले तिकडे बसले. हा बघा
जे पाहिजे होतं ते आम्हाला नाही भेटलं. मले माशाचे काळे काळेसारखे असतात, एक नंबर भारी लागतात ते. तर मित्रांनो चला तर जाऊया इवन चिकनमध्ये. आपण जाऊया चिकन घ्यायला आणि मस्त चिकन घेऊया आता. रस्ता पण घेणार तर हां बरं. हां मित्रांनो आता आम्ही चिकन घेतो. चिकन सांगितलं आता कटिंग वगैरे करतायत. तर बसले आपण आता. फायनल आपले मिक्स झाले एवढं. इकडे पाव आहेत एकदम तरी बघा. दही पण आहे तरी बघा. यांचं दुकान बरोबर हे बघा. हा आपला संगमेश्वरचा मुंबई गावा हायवे आहे आणि इथून बरोबर खाली आल्यानंतर इथे बरोबर जोशी मिसळवाले आहेत. त्याच्याकडे आम्ही आता मिसळ खाल्ली बघा. संगमेश्वरचं मुंबई गोवा हायवे आणि हा ब्रिज आहे आणि तिथून इथे मस्त मिसळ खाल्लेलं आहे आणि बघा फेमस आहेत. आणि यांचं एक मिसळचं दुकान आहे. झालं आणि घाम बघा किती आला आहे. गरमी आहे भरपूर. रुद्राकडे पिशवी आहे. चायनीज भेलची तयारी करून ठेवली. तर हे बघा सामान आहे आणि आता निघतो आता कारण 12ची एसटी भरपूर अजून टाईम आहे. तर संदीप आहे संदीप आहे तर त्याची रिक्षा तर त्याला आता बोलवलं आहे इकडे. तर तो येतो संगमेश्वरला. तर आता आम्ही त्याच्याच रिक्षातून जाणार आहे आता. आमचा रिक्षावाला आला आहे सँडी बाईची रिक्षा आहे. बघा हात दाखवले लांब ना. हो सँडी बाई भावला न्यायला आलाय. हो भाव फोन आला बोलतो कुठं आहेस. मी बोलतो न्यायला येतो बोललाय. रिक्षा आहे त्याची भारी रिक्षा. तर तसा आहे नेण्याची प्रसन्न रिक्षा आपला न्यायला आलाय भाव आपल्याला. तर फायनली मी रुद्र आता रिक्षात बसलोय. पाणी पितोस सँडी बाहेर आपल्याला न्यायला. मला रिक्षा बुक करायचा हा नंबर दिलाय बघा. रिक्षात नंबर बस सर्व लागलं. मित्रांनो आता आम्ही मध्येच थांबलोय. रिक्षा तिथे थांबवलेली आहे. शिवशंभो वडापाव ते आहे संगमेश्वर देवरुख रोडला शिवशंभो वडापाव आहे. तर फेमस आहे सर्व आता सध्या संगमेश्वरमध्ये लवल्यामध्ये आहे. तर तिथं आता वडापाव घ्यायला पाहिजे. सँडी बोलतो इथे वडापाव चांगला भेटतं. तर बोल आता वडापाव घेऊया इथे. तर मित्रांनो आता संगमेश्वरातून पोचलो आता. तर ऊन चेहरा वगैरे काला वगैरे पडला आहे कारण पाऊसच पडत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल की संगमेश्वरचं मी दाखवलं. एक फरसाण दाखवलं तिथे मिसळ पण चांगली चांगली भेटते आणि आज मासे भेटले नाही. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले कोकणातले असं वातावरण सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.